नमस्कार, मी साक्षी अनासने येस मराठी न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूया त्याच्या ठळक घडामोडी. सरकारला सद्बुद्धी दे, मनोज जरांगे यांचं सप्तशृंगीकडे साकडं. संघर्ष उद्यम मराठा नेते मनोज जरांगे पाटील हे गुरुवारी दिनांक 8 रोजी नाशिक दौऱ्यावर आले होते. नाशिक दौरा आटपून जाताना त्यांनी सप्तशृंगी देवीचे दर्शन घेतले. यावेळी सप्तशृंगी देवीला साकडं घातलं. यावेळी सप्तशृंगी संस्थानाच्या वतीने मनोज जरांगे यांना सप्तशृंगीची प्रतिमा भेट देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी एक मराठा लाख मराठा, सप्तशृंगी माता की जय अशी घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. सप्तशृंगी माता की आई मातेकडं या सरकारला सद्बुद्धी द्यावी आणि जो मराठा समाजाचे अनेक मागण्या आरक्षणासह ते सोडवण्याची 15 तारखेचा सद्बुद्धी द्यावी असं साकडं घातलं. आणि बळीराजा ही संकटात दुष्काळामुळे सापडला, त्यांनाही भरघोस मदत व्हावी आणि या सरकारला सद्बुद्धी द्यावी असं आईच्या चरणी साकडं घातलं. छत्रपती शिवाजी छत्रपती संभाजीराजेंना कोल्हापूरमध्ये लढवतील असे सध्या चर्चा आहे. छत्रपती संभाजीराजे कोल्हापूरमधून लोकसभा लढवतील अशी चर्चा आहे. महाविकास आघाडी त्यांना पाठिंबा दिला असं देखील म्हटलं जातं. मी दोनही राजकारण्यांचा खूप आदर करतो, त्यामुळं राजकीय भाषे मी त्यांच्याबद्दलच करणार नाही. दादा, निसर्ग सौंदर्याने नटलेला हा गड बघून तुम्हाला काय वाटलं दादा पहिल्यांदा पाहिला तुम्ही? या मातेच्या गडावरती, या पवित्र गडावरती पाय ठेवला, एक प्रचंड अशी ऊर्जा मिळाली आणि काय शब्दच नाही असं की अप्रतिम आणि आईची ऊर्जा आणि आशीर्वाद मिळाला. आता आणखी ताकदीने आम्ही लढणार, आणखी ताकदीने लढणार आणि जनतेला न्याय मिळवून देणार. मला राजकारणात यायची काही इच्छा नाही बाबा, माझ्याकडे माझ्या राजकारणात गावात मागं नका लागू. हो, तो माझा मार्गच नाही. माझा मार्ग गोरगरीब जनतेंना लढून किती न्याय देता येईल आणि त्यांच्या दुःखात किती सहभागी होता येईल एवढंच काम आहे. राजकारण आपला अजेंडा नाही आणि मार्ग पण नाही. चला, धन्यवाद. चला, दादा, एक प्रश्न थोडासा भुजबळांचा हा राजकीय याचा जिल्हा आहे, इथे येऊन तुम्हाला काय वाटतं? त्याचा काय याचा कोण म्हणलं तुम्हाला? त्याचा आहे, जनतेचा आहे. तो संपलेला माणूस आहे. पण आता कसं आहे, थोड्या उड्या हाणतोय, नाहीतर आम्ही घेऊन तिने जशी टपकून एखादी शिवर वय झालं आहे आपलं, जरा सांभाळून राहा. येस मराठीसाठी संदीप पाटील, कळवण. अशाच प्रकारच्या ताज्या घडामोडीसाठी येस मराठी न्यूज यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि पाहत राहा येस मराठी न्यूज.